बारामतीतील सुपा कराटे पंचायत समिती गणात बिनविरोध होणारी निवडणूक अखेर अडचणीत आली आहे आणि यामागे कारण ठरलं आहे अपक्ष उमेदवार स्वाती खैरे यांची उमेदवारी. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुपा कराटे गणात निवडणूक बिनविरोध होईल अशी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र राजकारणात शेवटच्या क्षणी घडलेल्या घडामोडींनी सगळं चित्र बदललं आहे. शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या अतुल खैरे यांच्या पत्नी स्वाती खैरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता ही निवडणूकच अधिकच रंगतदार ठरणार आहे. अपक्ष म्हणूनच ही निवडणूक लढवणार यावर अतुल खैरे ठाम असून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सुपा कराटे गणामधून काल पंचायत समितीची जी निवडणूक आहे ती बिनविरोध होईल असं चिन्ह निर्माण झाले होते, परंतु आपला अपक्ष फॉर्म राहिल्याने निवडणुकीमध्ये रंगत निर्माण झालेली आहे. एकंदरीत आपण देखील पवार साहेब असतील, अजितदादा असतील यांचे कट्टर समर्थक मानले जातात. खऱ्या अर्थाने आपला अपक्ष फॉर्म आहे, परंतु आपण निवडणूक लढवणार आहात का, काय भावना? नक्कीच तुम्ही म्हणताय तसं बिनविरोध व्हायच्या दिशेने वाटचाल चालू होती. पण असं जनतेला पण माहिती होतं, अशा बऱ्याचशा निवडणुकीमध्ये अगोदर झालेलं आहे. तुम्हाला एबी फॉर्म देतो म्हणून मागच्या निवडणुका लोकांनी बघितल्या. त्याच्यामुळं आम्ही सावध भूमिका घेऊन लोकांनी जेवढा आम्हाला सपोर्ट केला, लोकांनीच सांगितलं की आता तुम्ही माघार घ्यायची नाही, तुमचा अपक्ष फॉर्म टाकायचा. आणि जनतेचा एवढा प्रतिसाद आहे की आता म्हणजे मला सांगितलं लोकांनी की आता माघार नाही, म्हणजे जनतेनेच आता हातात निवडणूक घेतली अशी गणित झालेली सध्याच्या काळात. कोण आहे म्हणजे आता निवडणूक आपल्या समोर कुणाचं आव्हान असणार आहे, काय सांगा? आता आपल्या समोर दोन म्हणता येतील. आपल्या समोर आता राष्ट्रवादी अजित पवार गट व बीजेपी पुरस्कृत उमेदवार आहेत. म्हणजे दोन्ही बलाढ्य पक्ष आहेत समोर आपल्या. तुमच्या पाठीमागे जनतेचा देखील रेटा आहे, तुम्ही ताकदीने आता ही निवडणूक लढणार का? हो, जनतेने हातात घेतल्यावर 100% लढणार. शेवट जनतेपुढे कोण आहे? जनता जनार्दनच ठरवते पुढचं काय करायचं. आता पुढे बघू. आता आता बैठका चालू झाल्यात सगळ्या, सर्व गावागावामध्ये बैठका चालू झाल्यात. आता पुढचं नियोजन काय आहे, आमचे युवक वर्ग हे सगळे ते ठरवतील. कालच्या तुमच्या अपक्ष फॉर्म राहिल्यामुळे बिनविरोध होता राहिले ते नाही का बाकीच्या हा. कसं पाहता या सगळ्या राजकारणाकडे आपण? नाही, बरोबर आहे ना. आणि विरोध जर आहे बघा, असं मला म्हणायचंय की बाबा विरोध आता काही लोक तिकडचे होते, आता पंचायत समितीचे त्यांना तिकीट मिळलंय, ती त्यांचा प्रश्न आहे. पण आता त्यांच्यावर बी काही लोक अवलंबून होते. विरोध हा पाहिजे. जनतेला काय पाहिजे? विरोध पाहिजे. जर तुम्ही स्वतः तिथं जाऊन स्वतः ही होताल, त्यांना जाऊन त्यांच्या मांडीवर जाऊन बसत असताल, तर जनतेने कुणाकडे बघायचं? आज जनता देखील एका पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून 100% मग आता कसं अपक्ष लढताय, कसं आता गणित असणार आहे? आता सगळं जनतेच्या कोट्यात टाकून दिलेलं आहे. जनता जनार्दन काय ठरवेल त्याच्यावरती पुढचा निर्णय घेणार. निवडणूक लढवण्यावरती आपण ठाम आहे. हा, नक्कीच राहणार ठाम.